लवकरच संक्रांत येते आणि त्यानंतर आपण आपल्या मुलांच्या बोरनानाच्या तयारीला लागणार आणि त्यासाठीच मी बिस्किट पासून डेकोरेशनच्या 2 वस्तू बनवल्या आणि एवढंच नाही तर अजून खूप काही वस्तू मी बनवणार आहे. त्यामुळे माझे व्लॉग नक्की बघा आणि ह्या वस्तूंमध्ये मी सुरुवात पण गणपती बाप्पांपासूनच करते आणि तुम्ही बघा मी कसं बनवते. तोपर्यंत मी हे बनवताना मला आठवलेला एक किस्सा सांगते, ज्यावर मीच खूप हसले होते. माईचं आता 3रं बोरनान आहे आणि ज्यावेळेस तिचं पहिलं बोरनान होतं त्यावेळेस मी खूप एक्साइटेड होते आणि अशाच खूप सारे डेकोरेशनच्या वस्तू बनवण्याचा माझा प्लॅन होता आणि मी लागणाऱ्या सगळ्या वस्तू घेऊनही आले होते. पण माझी एकच चूक झाली, ती म्हणजे मी साखर पूर्णपणे मेल्ट होऊ दिली नाही. म्हणजे कॅरमलाइज म्हणतो ना आपण, तशी होऊ दिली नाही. म्हणजे मी साखरेला अर्धीच मेल्ट होऊ दिली आणि अर्धी तशीच सोडली. कारण मी ज्यांचा व्हिडिओ बनवून केलं होतं ना, त्यांनी सुद्धा पांढऱ्या पाकीनेच तयार केलं होतं. पण तसं माझं होईनाच. मी 3 वस्तू ट्राय केल्या, गणपती बाप्पा, सोफा सेट आणि ट्रेन. पण मी ज्या मेथडनी करत होते ती मेथडच चुकीची होती. ते काही एकमेकांना चिटकतच नव्हते. शेवटी मीच वैतागले आणि ह्याचा प्लॅनच कॅन्सल केला आणि तेव्हा माझी इच्छाच राहिली. पण ह्या वर्षी एका ताईंनी परफेक्ट बनवून दाखवलं आणि त्यांचं बघून मीही हे परफेक्ट बनवू शकले आणि एवढं गोड दिसत होतं ना ते बघून माझं मीच खूप कौतुक करत होते आणि सगळं त्यांचं बघूनच केलं होतं. पण छोट्या बिस्किटांपासून सोफ्यावरील कुशन्स मी माझ्या मनानेच लावले होते.